Welcome to SS Education. Here you will find exercises for 5th to 12th grade. For videos of these exercises, subscribe to my channel. प्र. 1. का ते लिहा. अ. घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता. कारण. उत्तर. त्याने शाळेत झालेल्या म्हणींच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवले होते. आ. सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती. कारण. उत्तर. ती काही कामासाठी किंवा बाजारात बाहेर गेली होती. ई. सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला. कारण. उत्तर. विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील पारंपरिक म्हणी व वाक्प्रचार यांची ओळख व्हावी आणि त्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा. ई. आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली. कारण. उत्तर. सौरभने कोणत्याही अडखळण्याशिवाय एकापाठोपाठ एक अनेक म्हणी धडाधड बोलून दाखवल्या. प्र. 2. कोण ते लिहा. अ. राधा काकूंकडे गेलेली. उत्तर. आई. आ. म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक. उत्तर. पाठात उल्लेखलेले लेखक उदा. सौरभचे बाबा किंवा आजोबा. ई. धडाधड म्हणी सांगणारा. उत्तर. सौरभ. ई. सौरभकडे कौतुकाने पाहणारी. उत्तर. आजी. प्र. 3. 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती. उत्तर. स्पर्धेची अट अशी होती की प्रत्येक विद्यार्थीला दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त अचूक म्हणी म्हणून दाखवायच्या होत्या. तसेच त्या म्हणींचा अर्थ स्पष्ट करणे किंवा त्यांचा वाक्यात योग्य वापर करणे आवश्यक होते. आ. ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला. उत्तर. आजी रोजच्या बोलण्यात सहजपणे अनेक पारंपरिक म्हणी वापरत असे. आजीचे बोलणे ऐकून सौरभला लहानपणापासूनच अनेक म्हणी आणि त्यांचे अर्थ माहीत झाले होते. आजीने घेतलेल्या याच नकळत सराव यामुळे त्याला स्पर्धेत यश आले म्हणून तो असे म्हणाला. ई. म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती. उत्तर. म्हणी आणि वाक्प्रचार हे भाषेचे दागिने आहेत. ते कमी शब्दात मोठा आणि सखोल अर्थ व्यक्त करतात. त्यांच्या वापरामुळे भाषा अधिक समृद्ध, प्रभावी आणि ऐकण्यास आकर्षक वाटते. खेळू या शब्दांशी खालील चौकोनातून 12 मराठी म्हणी शोधून लिहायच्या आहेत. प्रश्नात आधीच 12 म्हणींची सूची दिली आहे. त्या म्हणी चौकोनात वेगवेगळ्या दिशांनी आडव्या, उभ्या किंवा तिरप्या लपलेल्या आहेत. दिलेल्या 12 म्हणी. 1. इकडे आड तिकडे विहीर. 2. आयत्या बिळावर नागोबा. 3. कोल्हा काकडीला राजी. 4. कर नाही त्याला डर कशाला. 5. बैल गेला झोपा केला. 6. हपापाचा माल गपापा. 7. आवडीचे मीठ अळणी. 8. करावे तसे भरावे. 9. गाव करी ते राव न करी. 10. अति तिथे माती. 11. बाप तसा बेटा. 12. गर्वाचे घर खाली. प्र. 2. पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यांत उपयोग करा. टीप. हा प्रश्न पाठातील विशिष्ट म्हणींवर आधारित आहे. संदर्भासाठी वरील 12 म्हणींपैकी काही महत्त्वाच्या म्हणींचे अर्थ व वाक्य उपयोग खाली दिले आहेत. 1. इकडे आड तिकडे विहीर. अर्थ. दोन्ही बाजूनी अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. वाक्य उपयोग. नोकरी सोडावी तर पैशांची अडचण आणि करावी तर मालकाचा त्रास. राजूला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती. 2. करावे तसे भरावे. अर्थ. जसे कृत्य करू तसेच त्याचे फळ भोगणे. वाक्य उपयोग. रमेशने परीक्षेत चोरी केली आणि तो पकडला गेला. म्हणतात ना, करावे तसे भरावे. 3. गर्वाचे घर खाली. अर्थ. गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. वाक्य उपयोग. शर्यतीत स्वतःला सर्वात वेगवान समजणाऱ्या सशाचा कासवाने पराभव केला. यालाच म्हणतात गर्वाचे घर खाली. प्र. 3. समानार्थी शब्द लिहा. आ. शाळा राईट ॲरो विद्यालय बॉन्ग ज्ञान मंदिर. आ. घर राईट ॲरो सदन आय गृह मा निवास. ई. हात राईट ॲरो हस्त बाकर बॉन पाणी. प्र. 4. हात व हस्त शब्दावरून तयार झालेले शब्द व त्यांचे अर्थ. खालील शब्दांमध्ये हात किंवा हस्त हे शब्द लपलेले आहेत. त्यांचे अर्थ खालीलप्रमाणे आहेत. हातोडा. खिळे ठोकण्यासाठी किंवा वस्तू तोडण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी हत्यार. हातकंकण. हातात घालण्याचे सोन्याचे किंवा चांदीचे कडे बांगडी. हातकडी. गुन्हेगाराच्या हातात बांधायची लोखंडी साखळी. हस्तक्षेप. दुसऱ्याच्या कामात विनाकारण पडणे किंवा मध्यस्थी करणे. हस्तकला. हाताने बनवलेल्या शोभेच्या किंवा उपयुक्त वस्तूंची कला, हँडीक्राफ्ट. हातमोजे. हाताचे रक्षण करण्यासाठी हातात घालतात ते मोजे, ग्लव्ज. हस्तरेखा.
हाताच्या तळव्यावर असलेल्या भागाचा वेध घेणाऱ्या रेषा. हस्ताक्षर, स्वतःच्या हाताने लिहिलेले अक्षर, हँडरायटिंग. हातखंडा, एखाद्या कामात असणारे विशेष नैपुण्य किंवा कौशल्य. हस्तलिखित, कागदावर हाताने लिहिलेला मजकूर किंवा ग्रंथ. हस्तांदोलन, एकमेकांचे हात हातात घेऊन केलेले स्वागत, हँडशेक. हस्तगत, एखादी वस्तू स्वतःच्या ताब्यात मिळवणे. हातशिलाई, सुई धाग्याने हाताने केलेली शिलाई. हस्तमुद्रा, हाताच्या बोटांनी केलेली विशिष्ट रचना किंवा भाव, उदा. नृत्यातील मुद्रा. हातचलाखी, हाताची सफाई दाखवून केलेली नजरबंदी किंवा जादूची ट्रिक.